नमस्कार मित्रांनो. मागच्या 4 प्रॅक्टिकलमध्ये आपण पायथॉन प्रोग्रामिंगच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्सवरती प्रॅक्टिकल करून बघितले. ह्या व्हिडिओमध्ये आपण 5व्या प्रॅक्टिकलवरती फोकस करणार आहोत, जे आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगवरती आधारित. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही संकल्पना आजच्या प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वापरण्यात येते. त्याच्यामध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट दोन्हीही असतात. क्लास हे स्ट्रक्चर असतं एका डेटा टाइपचं आणि त्याच्यावरून त्याचे ऑब्जेक्ट म्हणजे व्हेरिएबल तयार केले जातात, ज्याच्या आतमध्ये ॲट्रिब्यूट आणि मेथड्स अशा 2 गोष्टी असतात. ॲट्रिब्यूट म्हणजे प्रॉपर्टीज, त्याच्यात त्या व्हेरिएबल्स असतील आणि मेथड्स म्हणजे फंक्शन्स, त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म केले जातील. तर ह्या दोन्हींचा अंतर्भाव या क्लासमध्ये असतो. त्याच्यामध्ये अर्थात याच्यामुळे ऑब्जेक्टमध्ये सुद्धा तो येतो. तर ऑब्जेक्ट बनवायचे कसे, त्याच्यावरती कोणकोणते ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो, यावरती हे प्रॅक्टिकल नंबर 5 पूर्णपणे आधारलेलं आहे. प्रोग्राम टू ॲक्सेस क्लास व्हेरिएबल, क्लास मेंबर्स, इनिट मेथड, नंतर डेल मेथड, पब्लिक प्रायव्हेट व्हेरिएबल्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम याच्यामध्ये येणार आहेत. बघूया आपण हे प्रोग्राम कसे करायचे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल नंबर 5. मी माझा ज्युपिटर नोटबुक इथे तयार करतोय, जे आपण यापूर्वीच्या सर्व प्रोग्राम्समध्ये मी वापरलेलं आहे. प्रॅक्टिकल 5. सर्वप्रथम सगळ्यात पहिला प्रोग्राम, प्रोग्राम टू ॲक्सेस क्लास व्हेरिएबल युजिंग क्लास ऑब्जेक्ट. आपण एक क्लास तयार करावा लागेल. क्लास बनवण्यासाठी क्लास नावाचा कीवर्ड आहे आपल्याकडे. समजा मी एक पर्सन नावाचा क्लास तयार केला इथे. So every runtime entity is a class where it contains variables and functions, that is methods present in it. So आपण पर्सनला घेऊया. तर पर्सनला जे ॲट्रिब्यूट्स असतात, तर ते ॲट्रिब्यूट आपल्याला इथे डिफाईन करायला लागतील. त्याच्यामध्ये आपल्याला क्लासच्या आतमध्ये काही गोष्टी डिफाईन कराव्या लागतात. म्हणजे समजा मला व्हेरिएबल डिफाईन करायचं असेल, तर मी क्लास व्हेरिएबल याच्या आतमध्ये डिफाईन करेल. समजा क्लास व्हेरिएबल नेशन. ओके. आणि ते नेशन आहे इंडिया. ओके. हे झालं माझं क्लास व्हेरिएबल, जे याच्या आतमध्ये मी स्टोअर केलेलं आहे. आणि याच्या आतमध्ये समजा मला मेथड डिफाईन करायची असेल, तर मी मेथड पण डिफाईन करेल. समजा मला डिस्प्ले नावाची मेथड डिफाईन करायची आहे. डिफाईन डिस्प्ले. ठीक आहे. याला एक पॅरामीटर आपल्याला द्यावा लागतो सेल्फ. याने असं समजतं की हा व्हेरिएबल ह्याच क्लासचा आहे. नेशन. त्याच्यापुढे मी हे नेशन लिहिणार आहे. सो क्लास, एक सिंपल क्लास मी या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या क्लासमध्ये केवळ एक क्लास व्हेरिएबल, याला म्हणतात क्लास व्हेरिएबल. क्लास व्हेरिएबल म्हणजे तुम्ही ह्या व्हेरिएबलला क्लासचं नाव वापरून ऍक्सेस करू शकता. याला हे इन्स्टन्स व्हेरिएबल नाहीये. हे इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट तुम्ही तयार कराल, त्या प्रत्येकासाठी त्याची व्हॅल्यू वेगळी असते. तसं याच्या बाबतीत नाहीये. इथे तुम्ही क्लासचं व्हेरिएबल जे बनवलेलं आहे त्याच्या आतमध्ये ते डायरेक्टली तुम्ही ऍक्सेस करू शकता. तर याला क्लास डिक्लेरेशन असं होतं. एक जनरल ट्रॅडिशन आहे, एक जनरल नोटेशन आहे, की क्लासचं जे नाव तुम्ही देता तर त्याच्यामध्ये पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे किंवा एकापेक्षा जास्त वर्ड्स असतील तर प्रत्येक वर्डचं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते करत असतो. क्लास व्हेरिएबल कसं ऍक्सेस करणार? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावं लागेल किंवा आता क्लास व्हेरिएबल असेल तर ऑब्जेक्टची बऱ्याचदा गरज नसते. तरी आपण बघूया कशा पद्धतीने. हा पर्सन काय क्लास आहे. मी पर्सन क्लिक केलं. हा ना पर्सन क्लासचं नाव. आणि मी जर पर्सन डॉट बघा इथे याच्या आतमध्ये काय आहे डिस्प्ले आणि नेशन असे 2 गोष्टी आहेत. आता हे क्लास व्हेरिएबल ऍक्सेस झालं. म्हणजे आपल्याला आधी क्लास तयार करा आणि क्लासचं नाव वापरून तुम्ही त्याचा डायरेक्टली कॉल करू शकता. आता जर मी पर्सन डॉट डिस्प्ले असं लिहिलं, तर याच्या आतमध्ये त्याला एक पॅरामीटर मिसिंग आहे असं दाखवलेलं आहे, सेल्फ नावाचं. याला ऍक्सेस करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला ऑब्जेक्टच वापरावा लागतो मेथड्सला. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता इथे पॅरामीटर पास नाहीये. मी जर याचं पॅरामीटर काढून टाकलं इथलं, हे बघा. आता नेशन नॉट डिफाईन असं सांगते ते, कारण हा त्याला ऍक्सेस करू शकत नाही. बिकॉज त्याला असं समजतं की हा त्या क्लासचा मेंबरच नाहीये. कोण? डिस्प्ले. त्याच्यामुळे
अशा पद्धतीने ऍक्सेस करू शकता. फंक्शन मात्र कॉल करू शकत नाही. तर हा क्लास आणि त्या क्लासचा वापर करून आपण त्याच्या आतमधला व्हेरिएबल जे आहे, क्लास व्हेरिएबल, ते अशा पद्धतीने इथे ऍक्सेस केलेलं आहे. ही कॉमन मेथड आहे. तर हे क्लास व्हेरिएबल ऍक्सेस केले. क्लासचे बाकीचे मेंबर्स पण आपल्याला ऍक्सेस करता येतात. पण त्यासाठी तुम्हाला क्लासचा ऑब्जेक्ट तयार करावा लागेल. बघा, हा विदाउट युजिंग क्लास आपण दाखवला. दुसरा जो आहे तो क्लासचा ऑब्जेक्ट बनवून. मी क्लास हाच ठेवतो. क्लासचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा? समजा ओबीजे असं मी ऑब्जेक्टचं नाव दिलं. पर्सन आणि एम्प्टी ठेवायला. ऑब्जेक्ट तयार झाला. मी तो ओबीजे बघितलं काय आहे. तो ओबीजेचं ऑब्जेक्ट ऑफ द क्लास पर्सन. आता ओबीजे डॉट ऑपरेटर वापरून आपण त्याला ऍक्सेस करू शकतो असं. म्हणजे तुम्ही जर क्लास व्हेरिएबल बनवलेला असेल वरती, तर ते क्लास व्हेरिएबल ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस होतं आणि क्लासच्या नावाने पण होतं. सगळ्यात महत्त्वाचं ते क्लास व्हेरिएबल म्हणतो याला. याला सी, सी प्लसला, जावामध्ये स्टॅटिक व्हेरिएबल असं म्हणतात, जे क्लासच्या नावाने ऍक्सेस होतात, ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस होतात. परंतु काही व्हेरिएबल जे फक्त ऑब्जेक्टच्या नावानेच ऍक्सेस होतात, त्याला इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतात, जे आपण जनरली कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये डिक्लेअर करतो. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय तेही आपण बघूया. अशा पद्धतीने ऍक्सेस होतं. आणि दुसरी गोष्ट, ओबीजे डॉट डिस्प्ले केलं, तर या ठिकाणी ते नेशन, सॉरी, नेशन इथे क्लास व्हेरिएबल आहे. तुम्हाला असंच ऍक्सेस करावं लागेल. डायरेक्टली ऍक्सेस करायचं असेल तर समजा मी इथे सेल्फ लिहिलं. बघा, आणि हे क्लास व्हेरिएबल आहे. या ठिकाणी जे व्हेरिएबल आपण वापरलंय, व्हेरिएबल क्लास व्हेरिएबल आहे. त्याच्यामुळे ते ऍक्सेस नाही झालं. मला ते ऍक्सेस करायचं असेल व्हेरिएबलमध्ये, मेथडमध्ये, त्याला सेल्फ लिहावं लागेल असं. सेल्फ म्हणजे हा ह्या क्लासचा मेंबर आहे, म्हणून मी त्याला ऍक्सेस करतोय. बरोबर आहे? अशा पद्धतीने हे ऍक्सेस झालेलं आहे. बघा. सो युजिंग क्लास ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट बनवायचा कसा? ऑब्जेक्टचं नाव आणि पुढे क्लासचं नाव, पुढे 2 एम्प्टी ब्रॅकेट्स. ऑब्जेक्ट तयार होतो क्लासचा आणि त्या क्लासचा ऑब्जेक्टचा वापर करून आपण त्याच्या आतमधले ऍट्रिब्यूट्स आणि त्याच्या आतमध्ये असणारे फंक्शन्स किंवा मेथड्स या ऍक्सेस करू शकतो या पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते, की जेव्हा क्लास तयार होतो, तर त्या क्लास तयार झाल्याबरोबरच काही फंक्शन्स आहेत ते तुम्हाला कॉल करायचे असतात. त्या फंक्शनचं नाव आहे इनिट. सिलेबसमध्ये इंट असं लिहिलं आहे, परंतु ही ऍक्च्युअली इनिट मेथड आहे. INIT. इनिट हा शॉर्ट फॉर्म आहे इनिशियलायझेशनचा. इनिटचा वापर करून, इनिट म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर. इनिट हे असं प्रकारचं फंक्शन आहे, की जे कॉल होतं जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट पहिल्यांदा तयार होतो. समजा मी क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला, पर्सन. ठीक आहे. तर ते इनिट फंक्शन कॉल होणार आहे. पण इनिट मी लिहिलेलंच नाही याच्या आतमध्ये. मग लिहायचं कसं आहे? हा क्लास मी परत डिक्लेअर करतो इथे. आणि इथे मी आता क्लास व्हेरिएबल काढून टाकतोय. डिफाईन अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट अंडरस्कोर अंडरस्कोर, 2 अंडरस्कोर आधी, 2 अंडरस्कोर नंतर. त्याला पॅरामीटर दिलाय सेल्फ, आणि त्याला आणखी 2 पॅरामीटर मी माझ्या पद्धतीने पास करतो, एन आणि ए, म्हणजे नेम आणि एज असं त्याला म्हणूया. क्लासच्या आतमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर कसे करायचे? सेल्फ डॉट नेम. तर नेम हा इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट तयार होतील त्या प्रत्येकासाठी नेमची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. परंतु नेशनचं असं होतं का? असं नव्हतं. नेशन हे सगळ्यांना कॉमन होतं. त्याला म्हणतात क्लास व्हेरिएबल, याला म्हणतात इन्स्टन्स व्हेरिएबल. याला कोणती व्हॅल्यू पास करायची? मला एन. आणि आणखी एक व्हेरिएबल मी आतमध्ये घेतो, एज, त्याला पास करतो मी ए. आणि जेव्हा मी डिस्प्ले करेल त्यावेळेस नेम अँड एज आर सेल्फ डॉट नेम कॉमा सेल्फ डॉट एज. ठीक आहे. आता बघा, ऑब्जेक्ट तयार करतो परत. ओबीजे इज इक्वल टू पर्सन. आणि आता इथे जेव्हा मी ऑब्जेक्ट तयार करणार आहे, याला कॉल करणार आहे, तर तुम्हाला हे 2 पॅरामीटर पास करावे लागतील. म्हणजे इथे जी पहिली व्हॅल्यू पास कराल ती त्याच्या नेम व्हेरिएबलला जाईल, आणि दुसरी व्हॅल्यू जी पास कराल ती त्या ऑब्जेक्टच्या क्लास एज व्हेरिएबलला जाईल. राज, आणि इथे दिलं 23. लेट अस सी. सो राज ही ओबीजे डॉट नेमची व्हॅल्यू आहे. बघा, ओबीजे डॉट नेम हे त्याच्या सेल्फ डॉट नेमला जाईल, आणि 23 ही ओबीजे डॉट एज ची व्हॅल्यू आहे. ऑब्जेक्ट इनिशियलाइज, ऑटोमॅटिक इनिशियलाइज होतो. तो ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी या इनिट मेथडचा कॉल केला जातो, इनिट मेथडचा यूज केला जातो. त्याला जनरली कन्स्ट्रक्टर असं आपण म्हणतो. त्याचं नाव तुम्ही बदलू शकत नाही. त्याचं फॉर्मॅट पण कॉमन आहे. पहिला पॅरामीटर सेल्फ पाहिजे, बाकीचे पॅरामीटर तुम्ही कितीही देऊ शकता. ते जेव्हा पॅरामीटर येतील तर त्याचा वापर करून आपण त्याचे व्हेरिएबल्स हे इनिशियलाइज करणार आहोत अशा पद्धतीने.
इनिशियलाइज झाले. आणि एकदा इनिशियलाइज झाल्याच्या नंतर तुम्ही मग त्याचे फंक्शन पण कॉल करू शकता. ओबीजे डॉट डिस्प्ले झालं फंक्शन कॉल. नेम अँड एज आर राज 23. तर हा इनिट ह्या मेथडचा उपयोग आहे. या मेथडचा उपयोग आहे. आता आपल्याकडे अ, 2 प्रकारचे कन्सेप्ट आहे इथे, क्लास आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. बघा, क्लास आणि ऑब्जेक्ट जे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं. क्लास व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल मध्ये काय फरक आहे? ह्या प्रोग्राममध्ये, ह्या क्लासमध्ये मी परत दोन्ही गोष्टी डिक्लेअर करतो. इथे नेशन दिलं, इंडिया. तर सगळ्यांना कॉमन असणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू अशी आहे, तुम्ही कितीही ऑब्जेक्ट तयार करा, सगळ्यांना ती कॉमन राहील. बरोबर? याला म्हणतात क्लास व्हेरिएबल. मी इथे कमेंटमध्ये लिहितो. आणि हे जे व्हेरिएबल आहेत, हे आहे इन्स्टन्स व्हेरिएबल्स किंवा ऑब्जेक्ट व्हेरिएबल. आता बघा, मी 2 ऑब्जेक्ट तयार करणार आहे इथे. ओके. OBJ1 अलिशा and 28. OBJ2 कृष्णा 32. ठीक आहे. आता ह्या दोघांसाठीही एज आहे, नेम आहे. पहिल्या व्हेरिएबलसाठी नेम हे आहे, एज हे आहे, 28 आहे. दुसऱ्या व्हेरिएबलसाठी नेम हे आहे, एज हे आहे. बघा तुम्ही, ओबीजे जर मी 1 डॉट डिस्प्ले केलं, तर मला त्याची व्हॅल्यू येतील अलिशा 28. आणि OBJ2 डॉट डिस्प्ले केलं, तर त्याच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत. परंतु ह्या दोघांसाठीही जे नेशन आहे ते कॉमन आहे, इंडिया. ठीक आहे. आणि OBJ2 इंडिया. कारण ते क्लास व्हेरिएबल आहे. ते एका प्रकारे ग्लोबली डिक्लेअर्ड आहे. सगळ्या फंक्शनच्या वरच्या बाजूला आहे. आणि त्याची व्हॅल्यू कॉमन असते. म्हणजे त्याला तुम्ही ऑब्जेक्टनी कॉल करा किंवा जसं वरती दाखवल्याप्रमाणे त्याला त्यांनी पण कॉल करू शकतो. म्हणजे क्लासच्या नावाने पण. हा क्लास आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल या दोघांमधला मूळ फरक आहे. ठीक आहे. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो 5व्या प्रॅक्टिकलमध्ये. प्रोग्राम टू इल्युस्ट्रेट द यूज ऑफ डेल मेथड. जसं इनिट मेथड आहे, त्याच्या विरुद्ध ही जी मेथड आहे ती आहे डेल मेथड. डेल म्हणजे काय? डेल इज यूज टू डिलीट द मेमरी. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट तयार होतो त्याला रॅम मध्ये काही मेमरी अलोकेट केली जाते. बरोबर आहे. तर ती मेमरी वापरली जाते जेव्हा प्रोग्राम संपणार आहे त्यावेळेस ऑटोमॅटिकली ती मेमरी डिलीट झाली पाहिजे, किंवा असं फंक्शन आहे जे कॉल झालं पाहिजे ऍट द एंड. ऍट द एंड. आता बघा, जेव्हा ऑब्जेक्ट आउट ऑफ स्कोप जाईल, म्हणजे जेव्हा या क्लासचं काम संपेल त्यावेळेस आपल्याला ते फंक्शन कॉल करायचं आहे. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट डिलीट होऊन जाईल त्याच वेळेस. त्याच्यामध्ये मी आणखी एक फंक्शन डिफाईन करतो इथे, अंडरस्कोर अंडरस्कोर डेल नावाचं. डेल प्रिंट, फक्त प्रिंट करतो इथे की ऑब्जेक्ट डिलीटेड. तर ते फंक्शन ऑटोमॅटिकली कॉल होतं जेव्हा ऑब्जेक्ट डिलीट होऊन जातो. म्हणजे बघा, आता मी याचा जो ऑब्जेक्ट इथे तयार केला एखादा, हा ऑब्जेक्ट मी परत तयार करतो इथे या क्लासचा. कसं डिक्लेअर केलंय बघा, डिलीट अंडरस्कोर अंडरस्कोर डेल अंडरस्कोर अंडरस्कोर सेल्फ ऑब्जेक्ट डिलीटेड. तयार केला. तयार झाला, जेव्हा ऑब्जेक्ट तयार होतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली इनिट कॉल होतो. पण जेव्हा ऑब्जेक्ट डिलीट होतो त्यावेळेस डेल फंक्शन कॉल होतं. त्याच्या आतमध्ये जे काही लिहिलं असेल तुम्ही, ज्याने शटडाऊन ऍक्टिव्हिटी असतात त्या परफॉर्म केल्या जातात तिथे. समजा मी डिलीट करतो, डिलीट नावाचा कीवर्ड आहे, त्यांनी व्हॅरिएबल आपण डिलीट करू शकतो. ऑब्जेक्ट हा डिलीट झालेला आहे. सो ऑब्जेक्ट डिलीट झाला. ऑब्जेक्ट डिलीट झाल्यानंतर हे जे डिलीट फंक्शन आहे, हे जे आपण ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते डिलीट फंक्शन कॉल होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये तुम्ही काही जे काही टास्क केलेले असतील, जे काही ऑपरेशन परफॉर्म केलेले असतील, जे काही सगळ्या प्रकारचे ऑपरेशन ते तिथे एक्झिक्यूट होतात. म्हणजे आपण जनरली डिलीट व्हॅरिएबल नेम वगैरे, हे एक प्रकारचं गार्बेज कलेक्शन आहे. गार्बेज कलेक्शन.
गार्बेज कलेक्शन म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला फ्युचरमध्ये लागणार नाहीये, ते आपल्याला मेमरी फ्री करायचं आहे. तर त्यावेळेस आपण हे डेल जे फंक्शन आहे, ते लिहू शकतो. हे गरजेचं नसतं. बरेच जण हे टाळतात लिहिण्याचं. परंतु खूप जास्त मेमरी वापरली गेली असेल एखाद्या ठिकाणी आणि त्याचा वापर योग्य प्रकारे तुम्हाला करायचा असेल मेमरीचा पुढच्या प्रोग्रामसाठी, त्यावेळेस या डेल जे फंक्शन आहे, याचा वापर आपण सर्वसामान्यपणे करत असतो. तर ह्या डेल आणि इनिट या दोघांमधला मूळ फरक आहे. आता एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची एक प्रॉपर्टी तुम्हाला माहीत असेल, डेटा हायडिंग असं आपण म्हणतो त्याला. डेटा हायडिंग किंवा डेटा एन्कॅप्सुलेशन. क्लासच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत ना, ते क्लासच्या आतमध्ये असणारे व्हेरिएबल्स तुम्हाला बाहेर ॲक्सेस करता येतात. कशा पद्धतीने? बघा, हा जो व्हेरिएबल आहे, हा तुम्हाला बाहेर ॲक्सेस करता येतो. पण कसं? ऑब्जेक्टचा वापर करून. आपण काय केले? ऑब्जेक्टचा वापर केलाय आणि त्याचा वापर करून आपण त्याला ॲक्सेस केलेला आहे बाहेर. बरोबर आहे? बघा, याचा अर्थ की हा व्हेरिएबल पब्लिक आहे असं म्हणतो आपण. काय आहे? पब्लिक. त्याचा क्लासचा ऑब्जेक्ट वापरून त्याला आपण बाहेर ॲक्सेस करतोय. परत एकदा लिहितोय हे. क्लास तयार केला आणि याच्या आतमधले जे व्हेरिएबल्स आहे obj1 डॉट नेम असं केलं मी. हा ॲक्सेस झाला. एज पण ॲक्सेस होईल अशाच पद्धतीने. परंतु अ, असं काही आहे का ज्याने आपण ह्याला रिस्ट्रिक्शन देऊ शकतो, की तो यातून बाहेर ॲक्सेसच नाही होणार आहे. बाहेर ॲक्सेस होणार नाहीये. तर तेव्हा त्याला त्या व्हेरिएबलला डबल अंडरस्कोरने सुरुवात करायची. त्याला म्हणतात स्ट्राँगली प्रायव्हेट व्हेरिएबल. म्हणजे कसं? बघा, इथे डबल अंडरस्कोर देतोय मी. ठीक आहे. आता या व्हेरिएबलचं नाव काय झालं? सेल्फ डबल अंडरस्कोर एज. आता obj1 डॉट इथे त्याचं व्हेरिएबलचं नाव दिसत नाहीये. मी जर एज कॉपी केलं, कॉल केलं, तर हे एज इथे येतंय या ठिकाणी. बरोबर आहे. एज नावाचं जे व्हेरिएबल आता इथे तयार केलेलं आहे. पण मी व्हेरिएबल नाव काय दिलेलं आहे? डबल अंडरस्कोर एज. आता सध्या एज व्हेरिएबल नाही असं दाखवतोय तो. व्हेरिएबलचं नाव काय? डबल अंडरस्कोर एज. डबल अंडरस्कोर एज. तरीही तो दाखवत नाहीये. अंडरस्कोर हे कॅरेक्टर आहे, पण स्पेशल कॅरेक्टर नाहीये. अ, जसं अंडरस्कोर तुम्ही व्हेरिएबलला पण नाव देऊ शकता, तसं इथे नाव दिलेलं आहे. परंतु तुम्ही जर त्याला डबल अंडरस्कोरने चालू केलं, तर त्या व्हेरिएबलला क्लासच्या बाहेर तुम्ही ॲक्सेस करू शकत नाही. इथे त्याला रिस्ट्रिक्शन आलंय बघा. दाखवतोय एरर. नो ॲट्रिब्यूट अंडरस्कोर अंडरस्कोर एज किंवा नो ॲट्रिब्यूट एज दोन्ही दाखवेल. म्हणजे हे व्हेरिएबल झालं स्ट्राँगली प्रायव्हेट व्हेरिएबल. पब्लिक व्हेरिएबल हे जनरल पर्पज असतात. इथे आपल्याला प्रायव्हेट करायचं असेल, तर कोणत्याही व्हेरिएबलच्या सुरुवातीला 2 अंडरस्कोर द्यायचे. ते व्हेरिएबल प्रायव्हेट होतं. बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये जर तुम्ही विचार केला, बाकीच्या सी, सी प्लस जावामध्ये सॉरी सी प्लस प्लस आणि जावामध्ये, तर तिथे पब्लिक, प्रायव्हेट नावाचे वेगवेगळे कीवर्ड्स आहेत. तर त्या कीवर्ड्सचा वापर करूनच आपण त्यांना ॲक्सेस करत असतो. मी त्याला ॲक्सेस प्रोव्हाईड करत असतो. तसं ह्या ठिकाणी नाहीये. ह्या ठिकाणी आपल्याला तसं अंडरस्कोर, डबल अंडरस्कोर द्यायचा आहे. त्यानंतरच आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. 7 नंबरचा प्रोग्राम. हां. The program should subtract date of birth from today's date to find out whether person is eligible to vote or not. ओके. एलिजिबल टू व्होट ऑर नॉट. डेट ऑफ बर्थ आपल्याला द्यायची आहे आणि त्यावरून त्याला चेक आपल्याला फाइंड करायचंय की इज एलिजिबल फॉर वोटिंग ऑर नॉट. याच प्रकारचा एक प्रोग्राम आपण याच्या आधी बनवला होता आणि त्यातूनच आपण चेक केलं होतं की 18च्या अबोव्ह आहे का. म्हणजे डेट ऑफ बर्थ आहे इथे. डेट ऑफ बर्थ मध्ये सगळ्या गोष्टी येतात. डेट येते, मंथ येते आणि इयर पण येतं. तर ह्या तिन्ही गोष्टींचा वापर करून आपला प्रोग्राम इथे बनवायचा. थोडासा मोठा प्रोग्राम आहे. दाखवतो मी क्लास कसा तयार केलाय. चेक करा. डेट टाइम नावाचं एक पॅकेज आहे. त्याच्या आतमध्ये डेट नावाचा ऑब्जेक्ट आपण इम्पोर्ट करतो. कारण त्यातून आपल्याला इयर, मंथ आणि डेचा कॉम्बिनेशन करून DOB बनवता येते. ठीक आहे. आता बघा काय केलंय. इथे एक फंक्शन आपण तयार केलंय चेक एलिजिबिलिटी नावाचं. चेक एलिजिबिलिटी. आता याचा आपण क्लासशी काही संबंध डायरेक्ट जोडलेला नाहीये. कारण प्रोग्राम शुड सबट्रॅक्ट DOB वगैरे असं लिहिलंय. त्याच्या आतमध्ये क्लासचं नाही, पण ही मेथड आपण क्लासच्या आतमध्ये पण लिहू शकतो. ती ऍक्सेस कशी केली किंवा कशी करायची ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे वरती. पण मी इंडिपेंडेंटली दाखवतो की ही क्लासच्या बाहेर आहे. सेम ती क्लासच्या आतमध्ये पण वापरता येईल. फक्त ऑब्जेक्टचं नाव वापरून तुम्हाला ती बाहेर वापरायची आहे. चेक एलिजिबिलिटी.
डेट ऑफ बर्थ एंटर करायला विचारलेलं आहे मी. नंतर पहिल्यांदा मी इयर टाकेल, नंतर मंथ टाकेल, नंतर डे टाकेल. आता ह्या डेटच्या आतमध्ये टुडे नावाचं एक फंक्शन आहे, ज्याने आपण आजची डेट काढू शकतो. आत्ताची डेट काय आहे? ती डेट काढायची, सेव्ह करायची. त्यावरून मी डेट ऑफ बर्थ तयार करेल. म्हणजे काय? इयर, नंतर मंथ आणि डे असंच कॉम्बिनेशन. आणि त्याचा वापर करून मी एज कॅल्क्युलेशन केलेलं आहे इथे. टुडे डॉट इयर, टुडे त्याच्यात इयर मायनस डीओबी इयर मायनस today's month and today's date. If it is greater than, okay, greater than DOB month, DOB day. Okay, using this formula आम्ही त्याचं एज कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि जर ते एज 18च्या वरती गेलं तर यू एलिजिबल टू वोट, आणि 18च्या खाली असेल तर यू आर नॉट एलिजिबल टू वोट. वेट फॉर 18 मायनस एज इयर्स. 18 पेक्षा ओके जेवढं काय असेल ते. सो दिस इज व्हॉट द लॉजिक इज. यासाठी आपल्याला ते डेट जे फंक्शन आहे, जे लायब्ररी आहे, मॉड्यूल आहे, त्यातला डेट नावाचा ऑब्जेक्ट मी या ठिकाणी वापरलेला आहे. बघा आता मी डेट ऑफ बर्थ टाकेल. समजा 2012 इयर आहे, मंथ आहे 10 आणि सॉरी मंथ आहे 10 आणि डे आहे 4. बघा एज आलं 13. तर एजचा जो फॉर्म्युला आहे तो वापरून एज 13 काढलं. युअर नॉट एलिजिबल, वेट फॉर 5 मोर इयर, 13 मायनस 5 असं केलंय. बरोबर. 2012 ऑक्टोबर मध्ये जन्म झालेला व्यक्ती आता एलिजिबल नाहीये. मी परत रन करतो. इयर टाकणार आहे मी 2000, मंथ आहे 4 आणि डे आहे 12. 25 यू आर एलिजिबल फॉर वोट. एज आलेला आहे अशा पद्धतीने. तर ह्या ठिकाणी थोडंसं ह्या मॉड्यूलचा तुम्हाला वापर करावा लागेल. आणि हे फंक्शन मग तुम्ही त्या पर्सनच्या आतमध्ये किंवा त्या जो कोणता क्लास तुम्ही बनवणार आहात त्याच्या आतमध्ये लिहा. जो ऑब्जेक्ट तयार करा, ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम वापरा आणि पुढे त्याचा वापर करा. तर याचा अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करून तुमची डेट आणि इलिजिबल टू वोट काढू शकता. फक्त एवढंच आहे की याला तुम्हाला क्लासच्या आतमध्ये लिहायचं आहे. प्रोग्राम थोडासा मोठा होऊन जाईल, परंतु क्लासच्या कनेक्शन मध्ये त्याला लिहायचं असेल तर ती अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात शेवटचं प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल नंबर 8. तर याच्या आतमध्ये एक थोडासा मोठा क्लास आपल्याला तयार करायचा आहे. बघा, क्रिएट द क्लास एम्प्लॉई स्टोरिंग डिटेल्स, नेम, डेजिग्नेशन, जेंडर, डेट ऑफ जॉइनिंग अँड सॅलरी. डिफाइन अ फंक्शन मेंबर्स टू कम्प्युट. आता ठीक आहे, 4 ऍट्रिब्यूट व्हॅरिएबल्स आहे याच्या आतमध्ये. नंतर आपल्याला काय करायचंय, फंक्शन्स मधून टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ऑर्गनायझेशन, बरोबर, कम्प्युट करायचे. त्याच्यानंतर दुसरा आहे काउंट ऑफ मेल अँड फिमेल एम्प्लॉईज. नंतर एम्प्लॉई विथ सॅलरी मोर दॅन 10,000. आणि सगळ्यात शेवटी एम्प्लॉईज विथ डेसिग्नेशन असिस्टंट मॅनेजर. हे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे. त्यासाठी आपल्याला हा क्लास इथे तयार करायचा आहे. क्लास थोडासा मोठा होईल आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऍड पण करायच्या आहेत. तर मी या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम दाखवतो, कशा पद्धतीने हा प्रोग्राम केलेला आहे आणि त्याच्या आतमधले क्लासेस, व्हॅरिएबल्स कसे डिक्लेअर केले आहे, कोणकोणत्या मेथड्स आपण या ठिकाणी वापरल्या आहेत आणि एम्प्लॉईजचा उपयोग या ठिकाणी कसा केला आहे, या क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवलेला आहे. बघा, तर तयार केलाय. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या आतमध्ये मी 3 क्लास व्हेरिएबल बनवले. आपल्याला काय पाहिजे, टोटल एम्प्लॉईज. त्याच्यामध्ये मेल किती आहे, फिमेल किती आहे, सगळे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले 0 ला. हे क्लास व्हेरिएबल्स आहेत, इन्स्टन्स व्हेरिएबल नाहीत. म्हणजे पूर्ण सगळ्या व्हॅल्यूसाठी ह्याची व्हॅल्यू कॉमन असणार आहे. हाय सॅलरी लिस्ट, एक एम्प्टी लिस्ट तयार केलेली आहे आणि एक असिस्टंट मॅनेजरची लिस्ट ही तयार केली. ही पण एम्प्टी आहे, त्याच्यात सध्या काहीच नाहीये. जसं मी ऑब्जेक्ट बनवेल तसं त्या लिस्टमध्ये अपडेशन होत जाईल. सगळ्यात पहिल्यांदा मी माझा कन्स्ट्रक्टर तयार केला इथे या ठिकाणी. त्याच्या आतमध्ये सेल्फ पहिला कॉमन, नेम, डेसिग्नेशन जसं मी आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये आहे, जेंडर, डेट ऑफ जॉईनिंग आणि सॅलरी, या सगळ्या गोष्टी इथे ऍड केल्या. बरोबर आहे, नेम, डेसिग्नेशन, जेंडर, डेट ऑफ जॉईनिंग आणि सॅलरी. आता त्या व्हॅल्यू ज्या पास केलेल्या आहेत ती मी याच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला देणार आहे. नेम, डेसिग्नेशन, जेंडर, डीओजी आणि सॅलरी. सगळ्यात पहिल्यांदा मला हे सगळं अपडेट करायचं आहे. म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट तुम्ही तयार कराल त्या प्रत्येक ऑब्जेक्ट मागे टोटल ईएमपी नावाचं व्हेरिएबल आहे, ते 1 ने इन्क्रीमेंट होईल. म्हणजे आपल्याला समजेल की ह्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉईज आहेत. एक लक्षात घ्या, ते क्लास व्हेरिएबल आहे. म्हणजे त्या क्लास व्हेरिएबल मध्ये ज्या व्हॅल्यू आपण स्टोअर करतो त्या व्हॅल्यू कॅरी होतात पुढे.
म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलला ऑब्जेक्टला त्याची व्हॅल्यू सेम असते. एकाने अपडेट केली की दुसऱ्याला अप्लाय होते. त्याने अपडेट केली तिसऱ्याला अप्लाय होते. म्हणजे 1चा 2 झाला, 2चा 3 झाला, 3चा 4 झाला. सगळ्यांना अप्लाय होणार आहे. म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट तुम्ही तयार कराल, तेवढ्या प्रत्येक वेळेस प्रत्येक कन्स्ट्रक्टरला ह्याची व्हॅल्यू 1 नी वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जेंडर आणि मेल आणि फिमेल हे जे तुम्ही पास करताय, तर जर जेंडर असेल तर मेलचा काउंट मी 1 नी ॲड करेल आणि जर जेंडर मेल असेल आणि जर फिमेल असेल तर फिमेलचा काउंट मी 1 नी इन्क्रिमेंट करेल. जेवढे एम्प्लॉईज आहेत त्यातले बरोबर सेपरेट होतील. मेल कोणते, फिमेल कोणते. बरोबर? अशा पद्धतीने. त्यानंतर जेव्हा मी सॅलरी टाकणार आहे, त्याच वेळेस मी चेक करणार आहे, की त्याची त्या पर्टिक्युलर पर्सनची जसं नाव आहे एम्प्लॉईचं नाव, त्याची सॅलरी 10,000 च्या वरती असेल, तर त्याला अपेंड करेल ह्या लिस्टला, हाय सॅलरी लिस्टला त्याचं नाव. बरोबर? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे शेवटचं स्टेटमेंट होतं आपलं, की असिस्टंट मॅनेजर किती आहेत? असिस्टंट मॅनेजर लोअरमध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्याला एम्प्लॉईला ॲड केलं असिस्टंट मॅनेजर. त्यासाठी ह्या ग्लोबल लिस्ट किंवा हे क्लास व्हेरिएबल मी इथे बनवलेले आहेत. त्या व्हॅल्यू सतत अपडेट होत राहतील. जसे-जसे एम्प्लॉईचे नवीन-नवीन अपडेट तयार होतील. त्याचा टोटल अपडेट होईल, मेल अपडेट होईल, फिमेल काउंट अपडेट होईल. हाय सॅलरीवाले किती आहे 10,000 पेक्षा जास्त? असिस्टंट मॅनेजर किती आहेत? हे सगळ्यांना आपण अपडेट करत चाललेलो आहोत. बरोबर? आणि सगळं झाल्यानंतर माझं जे फंक्शन आहे, डिस्प्ले स्टॅट्स याचा वापर करून आपण इथे कॉल करणार आहे. तर डिस्प्ले स्टॅट्स ही जी मेथड ही क्लास मेथड म्हणून डिक्लेअर केली आहे मी. क्लास मेथड म्हणजे काय? ही अशी मेथड जी क्लास व्हेरिएबलला ॲक्सेस करते. इन्स्टन्स व्हेरिएबलला नाही. क्लास व्हेरिएबलला जे व्हेरिएबल सगळ्यांच्या वरती लिहिले आहेत, क्लासच्या इमेजेस खाली लिहिलेले आहेत ते. त्यासाठी @क्लास मेथड असं लिहायचंय. त्यांना एबिलिटी राहते, की तुम्ही क्लासचे व्हेरिएबल ॲक्सेस करा. वरती मी तुम्हाला दाखवलं. क्लास व्हेरिएबल तो डायरेक्ट ॲक्सेस करू शकत नाही. त्यासाठी याला अशा पद्धतीने डेकोरेटर द्यायचा असतो. आता आपलं जे सॅटिस्फॅक्शन जे फायनल आउटकम आहे ते आपल्याला काढायचं इथे टोटल एम्प्लॉईज. जसे एम्प्लॉयी वाढत जातील तशी ही व्हॅल्यू वाढेल. मेल किती आहे त्याचा काउंट येईल, मेलचा, फिमेलचा काउंट. एम्प्लॉयी विथ सॅलरी 10,000 अबोव्ह कोण आहेत, असिस्टंट मॅनेजर किती आहेत? ते कंबाईन केलेले आहेत तुम्ही बस. आणि शेवटी हे जॉइन फंक्शन जे आहे ना, हे स्ट्रिंगचं फंक्शन आहे. ज्यानी सगळे जे लिस्टमधले व्हॅल्यू सगळे एकमेकांना कनेक्ट होतील. जॉइन आणि स्पेसनी सेपरेट होतील. आणि त्यांची व्हॅल्यू लिस्टवरती प्रिंट होईल. बस तेच मी कॉमाने मी इथे कॉमा वापरलाय. कॉमाने ते सगळे एकमेकांना कनेक्ट होत जातील आणि प्रिंट होईल. आणि त्यानंतर एक सॅम्पल डेटा मी इथे ॲड केलाय बघा. समजा अलाइज आहे, असिस्टंट मॅनेजर फिमेल आहे, डेट ऑफ जॉइनिंग सॅलरी एवढी आहे. बॉब आला, डेव्हलपर आहे, मेल आहे, सॅलरी एवढी आहे. चार्ली आला, असिस्टंट मॅनेजर आहे, मेल आहे, सॅलरी एवढी आहे, डेट ऑफ जॉइनिंग ही आहे. आता जर मी त्याला कॉल केलं, आता बघा टोटल एम्प्लॉयी आले 3 कारण जेवढे 3 वेळा ऑब्जेक्ट तयार केला ना, तर 3 वेळेस ईएमपी काउंट मी इन्क्रिमेंट करत नेलेला आहे. तो इथे प्रिंट केला. इथे ईएमपी काउंट टोटल एम्प्लॉईज. त्यानंतर मेल असेल तर मेलचा काउंट, फिमेल असेल तर फिमेलचा काउंट इन्क्रिमेंट केला. बरोबर आहे? 2 वेळा तो मेलने इन्क्रिमेंट झाला आणि एकदा फिमेल वाईज इन्क्रिमेंट झालेला आहे. तो इथे आलेला आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेस आपण त्याची सॅलरी चेक केली, की 10,000 च्या वरती आहे की नाहीये. असेल तर त्याचं नाव आपण अपेंड केलेलं आहे आपल्या हाय सॅलरी लिस्टला. आणि त्यांची नावं इथे आली बघा. एलायस आणि चार्ली त्यांची 10,000 च्या वरती सॅलरी आहे. आणि शेवटी जर त्यांचं डेझिग्नेशन जर असिस्टंट मॅनेजर असेल, तर त्याची ही नावं आपण असिस्टंट मॅनेजरच्या लिस्टला अपेंड केलेली आहेत. बरोबर आहे? ती अपडेट होत राहतील. ती आली एलाइस आणि चार्ली इथे. आता समजा समजा मी आणखी एक एम्प्लॉयी तयार केला. म्हणजे हे क्लास व्हेरिएबलचा उपयोग आहे हा खूप महत्वाचा. डॉसन हा असिस्टंट मॅनेजर नाहीये. हा सीनियर मॅनेजर आहे. मेल आहे आणि याची सॅलरी आहे 25,000 ठीक आहे. झालं? आता मी परत हे फंक्शन कॉल करतो. तर बघा किती एम्प्लॉई झाले 4. प्रत्येक वेळेस त्याचा काउंट इन्क्रिमेंट झाला. मेलचा काउंट इथे इन्क्रिमेंट झाला, फिमेलचा तेवढाच आहे. सॅलरीमध्ये पण अलाइज, चार्लीच्या बरोबर डॉसन पण ॲड झालेला आहे. परंतु तो असिस्टंट मॅनेजर नाहीये. तो सीनियर मॅनेजर त्यामुळे त्याचं नाव इथे ॲड झालेलं नाहीये. आपण ते चेक केल्यावरती. तर अशा पद्धतीने ह्या क्लासचा कन्सेप्ट जो आपण इथे बघितला, तो वापरू शकतो आणि त्याचा वापर करून आपण एक म्हणजे मोठ्या-मोठाले प्रोग्राम मॉड्यूल वाईज सेपरेट करू शकतो. सगळ्यांना कनेक्शन करू शकतो आणि जो ॲप्लिकेशन आहे Python प्रोग्रामिंगचं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते अशा पद्धतीने आपण त्याला तयार करू शकतो. हे झाले ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट. कॉमन याच्या व्यतिरिक्त भरपूर कन्सेप्ट्स आहेत.
ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता वेगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती. रिझल्ट चेक करा आणि काही जर प्रॉब्लेम असेल सो यू कॅन पुट दॅट इन कमेंट. थँक यू.